नमस्कार, मी तरुण युवक मंडळाचा एक छोटासा कार्यकर्ता, आपल्या मंडळाचे अध्यक्ष राहुल तपासे व संस्थापक अध्यक्ष राजू शेठ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गणेशोत्सव साजरा करतो। त्या गणेशोत्सवामध्ये आपला हा साताराचा श्री सिद्धिविनायक हा उजव्या सोंड्याचा गणपती असून सातारा जिल्ह्यातल्या भाविकांचं एक श्रद्धास्थान व आराध्यस्थान असलेली अशी एक प्रखर गणेश मूर्ती आपल्याला साताऱ्यामध्ये आम्ही गणेशोत्सव साजरा करतो। सामाजिक कार्यक्रम आता तो बोल बाकी काय बोलायचं। सातारा जिल्ह्यातली एकमेव उजव्या सोंड्याची रक्तदान शिबिर 10 दिवस आम्ही गणपती मंडळामध्ये वेगवेगळे आम्ही कार्यक्रम उपलब्ध करत असतो। जसं असेल रक्तदान शिबिर असेल, काही खाऊ वाटप असेल, कोणाला मदत वगैरे करायची आहे, अन्नदान असेल, सांस्कृतिक कार्यक्रम आमचे 10 दिवस आमच्या मंडळामध्ये चाललेले असतात। ही आपली साताऱ्यातली जिल्ह्यातली उजव्या सोंडची एकमेव मूर्ती आहे। सातारचा श्री सिद्धिविनायक ह्या आपल्या गणेशोत्सव मंडळाचा आपला सातारचा श्री सिद्धिविनायक नवसाला पावणारा असून आपण एकदा इथं नतमस्तक झालेल्या व्यक्तींना गणेश प्रचिती स्वतःला येऊ शकते
ह्या पद्धतीनं अजून तुम्ही वर्षोपक्रम या ह्यानं सांगितलं की दर्शन तरुण मंडळाच्या माध्यमातून गणपती मंडळाच्या माध्यमातून तुम्ही हां. वर्षभर काय उपक्रम कुठले प्रकारचे उपक्रम पेठेसाठी किंवा शहरासाठी राबवता? ओके करू सुरुवात. हा मी प्रश्न हां. विचारला. एक मिनिट हां. थांबा. तू पहिले रेडिओ होई बोलायला, पहिले इथे बोल. हां आपल्या गणेशोत्सवामध्ये आम्ही सामाजिक उपक्रम भरपूर प्रमाणात राबवतो. अन्नदान, रक्तदान, सामाजिक उपक्रमामध्ये गोरगरीब लोकांना मदत करणे, शालेय विद्यार्थ्यांना शालेय वाटप करणे किंवा वह्या पुस्तकं किंवा गणेश जयंतीच्या मध्ये आम्ही 2-3 हजार लोकांचं जेवण बनवतो. त्या जेवणाचा लाभ आपल्या आजूबाजूच्या सगळ्या भाविकांना लाभ घेता येतो. आणि अशा पद्धतीनं आपण गणेश दर्शनासाठी आम्ही 10 दिवस सातारचा श्री सिद्धिविनायकाचे दर्शन रांगा अलोट गर्दी असते, दर्शन रांगा असतात. तर आपण दर्शनासाठी साताऱ्यातल्या भाविकांनी यावी अशी विनंती.